नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर, महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 केमिस्ट्री विषयासाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये आपण चॅप्टर क्रमांक 10 पर्यंत आता पोहोचलेलो। त्यामध्ये चॅप्टर क्रमांक 10 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मधील जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आयएमपी क्वेश्चन आपल्याला या लेक्चर मध्ये पाहिजे। तर लेक्चरला स्टार्ट करू। हेडिंग टाका हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्ह। यामध्ये हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मध्ये डेफिनेशन, आययुपीएसी नॉमेनक्लेचर आणि रिएक्शन आणि स्ट्रक्चर या 4 पॉइंट मध्ये हा चॅप्टर डिवाइड झालेला आहे। तर या चॅप्टर साठी आपण सुरुवातीला डेफिनेशन बघू। राईट डाऊन डेफिनेशन ज्या पेपरच्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत, तर त्या डेफिनेशन आपल्याला करूनच जायचे आहेत। डेफिनेशन त्यामधली पहिली जी डेफिनेशन आहे इनॅन्शुमर, ठीक आहे। राईट डाऊन इनॅन्शुमर फर्स्ट डेफिनेशन आहे इनॅन्शुमर्स। पुढची डेफिनेशन आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी। ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वरती हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्ह वरती भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे डेफिनेशन मध्ये महत्त्वाची जी डेफिनेशन आहे ती कोणती असणार आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, ठीक आहे। तिसरी डेफिनेशन आहे असिमेट्रिकल कार्बन ऍटम। कार्बन ऍटम अँड असिमेट्रिकल कार्बन ऍटम। टाइप्स ऑफ ऍटम मध्ये आपण हे पाहिले आहे असिमेट्रिकल, सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल मध्ये। त्यामध्ये व्हाट इज असिमेट्रिकल और असिमेट्रिक कार्बन ऍटम, असिमेट्रिक कार्बन ऍटम। तर ह्या 3 डेफिनेशन सर्वात महत्त्वाचे आहेत हॅलोजन आणि डेरिव्हेटिव्ह चॅप्टर ज्यावेळेस आपण करतोय त्यावेळेस या 3 डेफिनेशनला इग्नोर करू नका, ठीक आहे। त्यानंतर चॅप्टर क्रमांक 10, 11, 12 आणि 13 साठी कॉमन जो क्वेश्चन असणार आहे आययुपीएसी नॉमेनक्लेचर, तर हा क्वेश्चन आपल्याला करूनच ठेवायचा आहे, ठीक आहे। तर याच्यामधला दुसरा जो पार्ट आहे तो कशाचा पार्ट असणार आहे? आययुपीएसी नेम और आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टम। याच्यामध्ये आपल्याला सगळ्या टाइपचे जे आययुपीएसी चे नॉमेनक्लेचर आहे, ठीक आहे, टेक्स्ट बुक मध्ये दिलेले, तर ते करून ठेवायचे आहे। त्यानंतर हॅलोजन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये SN1 अँड SN2 रिएक्शन, ठीक आहे। सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर अँड सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर या रिएक्शन आपल्याला करून घ्यायचे, ठीक आहे। त्यानंतर याच्यामधला या चॅप्टर मधला जो तिसरा पार्ट येतोय तो रिएक्शनचा पार्ट आहे। त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाइपच्या रिएक्शन 8 ज्या महत्त्वाच्या रिएक्शन आहेत त्या 8 रिएक्शन आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहिजे, ठीक आहे। त्यातली जी पहिली रिएक्शन असणार आहे ती अँटी मार्कोनिकोव्ह रूल वरती आधारित असणार आहे। राईट डाऊन फर्स्ट रिएक्शन अँटी मार्कोनिकोव्ह रूल। सेकंड डिहाइड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन। राईट डाऊन डिहाइड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन। या चॅप्टर मधली तिसरी आणि महत्त्वाची रिएक्शन आहे वुड्स रिएक्शन, ठीक आहे, और वुड्स फिटिक रिएक्शन। दोन्ही करून ठेवा। त्यामध्ये मी प्रायोरिटी देतोय वुड्स फिटिक रिएक्शन। चौथी रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नल रिएक्शन। प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नल रिएजंट। ग्रिग्नल रिएजंट माहिती असेल RMGX, तसं काय करायचं आहे? प्रिपरेशन करायचं आहे। प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नल रिएजंट। प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नल रिएजंट। 5 नंबरची ती रिएक्शन असणार आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन। 2 टाइपचे रिएक्शन आहेत त्याच्यामध्ये, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रिडल क्राफ्ट असायलेशन। याच्यामध्ये मी फ्रिडल क्राफ्ट असायलेशनला प्रायोरिटी दिलेली आहे। राईट डाऊन फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन। फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन। 6वी जी रिएक्शन आहे सॅन्डमियर रिएक्शन। ही सुद्धा महत्त्वाची रिएक्शन आहे। राईट डाऊन सॅन्डमियर रिएक्शन। 7वी रिएक्शन आहे स्वॉर्ट्झ रिएक्शन। राईट डाऊन स्वॉर्ट्झ रिएक्शन। आणि शेवटची रिएक्शन आहे फिंकल्स्टन रिएक्शन, ठीक आहे। तर या चॅप्टर मध्ये ह्या ज्या 8 टाइपच्या रिएक्शन आहेत यातली एक ही रिएक्शन प्रिपेअर करायची सोडू नका, कारण याच्यावरती क्वेश्चन येण्याची भरपूर शक्यता आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे या चॅप्टर मध्ये शेवटचे 2 पॉइंट
ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वरती आपण बघितलेल्या डेफिनेशन वरती क्वेश्चन विचारणार आहे. त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम इन 2-chloro-ब्युटेन याच्यावरती क्वेश्चन एक प्रिपेअर करून ठेवा. आणि शेवटचा स्ट्रक्चर वरती क्वेश्चन आहे, व्हॉट इज DDT फुल फॉर्म अँड क्लोरोफॉर्म. आता DDT चं स्ट्रक्चर साठी विचारतील आणि क्लोरोफॉर्म आणि DDT जर एकत्र विचारला किंवा सेपरेट विचारला तर ह्या दोन्हीची जे युजेस आहेत त्या युजेस वरती क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. तर चॅप्टर क्रमांक 10 जो आपण आता डिस्कस केला त्याच्यावरचे जे प्रिव्हियस इयरला विचारलेले भरपूर क्वेश्चन त्या चॅप्टर मध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यामध्ये आपण जे व्हेरी मोस्ट IMP म्हणून हे तुमच्या समोर डेफिनेशन, IUPAC नॉमेनक्लेचर, रिएक्शन आणि स्ट्रक्चर या 4 पॅरामीटर थ्रू याचा अनालिसिस केले आहे आणि याचे IMP क्वेश्चन आहेत ते आपण पाहिलेले आहे. ठीक आहे. परत एकदा रिवाइज करू. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, डेफिनेशन मध्ये एनोन्शियमर, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, असिमेट्रिक कार्बन ॲटम. ठीक आहे. IUPAC नॉमेनक्लेचर हे तुम्हाला सांगितलेले चॅप्टर क्रमांक 10, 11, 12, 13 साठी IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला करायचंच आहे. SN1 आणि SN2 रिएक्शन मध्ये 8 रिएक्शन आपण बघितल्या. त्यामध्ये जे रिएक्शन आहेत अँटी मार्कोनिकोव रूल, डिहायड्रोहायड्रोजनेशन रिएक्शन, वुड्स फिटिक रिएक्शन, प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नाल रिएजंट, त्यानंतर फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन, सॅल्मियर रिएक्शन, स्वार्ट्ज रिएक्शन आणि फिंक-क्रिस्टल रिएक्शन. त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम इन 2-chloro-ब्युटेन याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. DDT चं स्ट्रक्चर करून ठेवा किंवा स्ट्रक्चर नाही विचारलं तर DDT अँड क्लोरोफॉर्म याचे युजेस तुम्हाला करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर हे झालं अनालिसिस हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचं. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये चॅप्टर क्रमांक 11 अल्कोहोल, फिनॉल, इथर या चॅप्टरवरचे जे IMP क्वेश्चन आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. तुमचा इतकंच. धन्यवाद.